बारामतीत खंडणी न दिल्याने हॉटेल व्यावसायिकावर कोयत्याने प्राणघातक हल्ला, पोलिसांनी केला गुन्हा दाखल. 8,300 रुपयांची दरोड्याने लूट, 7 आरोपींसह 2 अनोळखींचा सहभाग. बारामती शहरातील चिंचकर चौक परिसरात खंडणी न दिल्याच्या रागातून एका हॉटेल व्यावसायिकावर कोयत्याने प्राणघातक हल्ला करून दहशत माजवत रोख रकमेची लूट केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 471/2025 अन्वये BNS कलम 311, 308, 310, 109, 115, 2, 351, 3 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी आकाश सिद्धनाथ काळे वय 29 वर्ष, व्यवसाय हॉटेल, राहणार देसाई इस्टेट बारामती यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी बारामतीतील प्रगतीनगर चिंचकर चौक परिसरात आपले चायनीज नावाचे हॉटेल चालवतात. 15 दिवसांपूर्वी खंडणीची मागणी. फिर्यादीनुसार आरोपींनी सुमारे 15 दिवसांपूर्वी फिर्यादीकडे हॉटेल चालू ठेवण्यासाठी प्रोटेक्शन मनी खंडणी मागितली होती. मात्र फिर्यादीने ही मागणी स्पष्टपणे नाकारली होती. या नकाराचा राग मनात धरून आरोपीने संगनमताने हल्ल्याचा कट रचला. कोयत्याने हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न. 26/12/2025 रोजी रात्री सुमारे 7:15 वाजण्याच्या सुमारास आरोपीने फिर्यादीच्या हॉटेलमध्ये घुसले. आरोपींनी फिर्यादीवर कोयत्याने हल्ला करत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात फिर्यादी गंभीर जखमी झाला. गल्ल्यातील 8,300 रुपयांची जबरदस्तीने लूट करून हल्ल्यानंतर आरोपीने हॉटेलमधील गल्ल्यात हात घालून 8,300 रुपये रोख जबरदस्तीने काढून घेतले. या रकमेत 500 रुपयांच्या 16 नोटा व 100 रुपयांच्या 3 नोटा होत्या. दहशत निर्माण करून शस्त्रांच्या धाकाने आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. या प्रकरणातील आरोपींची नावे पुढील प्रमाणे आहे. यामध्ये विनायक मारक, राहुल चव्हाण, दोघांवर सन 2018 मध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 779/2018 कलम 302, 120 ब, 386, 387 दाखल आहे. राज गावडे, आदित्य बगाडे, निहाल जाधव यांच्यावर गुन्हा रजिस्टर नंबर 87/2024 भांडवी कलम 338, 337, 279, 427 तसेच मोटर वाहन कायदा कलम 184, 134, 177 अंतर्गत गुन्हा दाखल आहे. विवेक तसेच 2 अनोळखी आरोपी असल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले. सर्व आरोपी शेळके वस्ती, दादा पाटील नगर, तांदुळवाडी, बारामती येथील रहिवासी असल्याचं सांगण्यात आले. तर हल्ल्यानंतर फिर्यादीस पोलीस स्टेशन मार्फत वैद्यकीय उपचारासाठी पाठवण्यात आले होते. उपचार घेतल्यानंतर दिनांक 27/12/2025 रोजी फिर्यादीने अधिकृत तक्रार दाखल केली. सदर गुन्ह्याची नोंद स्टेडा नोंद क्रमांक 037/2025 प्रमाणे 24/12/2025 रोजी सायंकाळी 4:11 करण्यात आली आहे. या गुन्ह्याची नोंद पोलीस धुमाळ BN 2361 यांनी केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विलास मोरे करत आहेत. तर शहरात वाढत्या खंडणी व दहशतीच्या घटनांमुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.